तर शेंगा बघून तुम्ही ओळखलंच असेल या कशाच्या शेंगा आहेत. तर या आहेत काचकुयरीच्या शेंगा. या शेंगा खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यास खूप फायदे होतात. या शेंगांमुळे आपली मज्जासंस्थांचं जे आरोग्य आहे ते निरोगी राहतं. तसेच या शेंगा तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. या शेंगांमधील एल डोपामुळे पार्किन्सन रोगावर उपचार करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते. या शेंगा अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी अगदी परिपूर्ण असतात, जे शरीराला तणावापासून वाचवतात. तर भरपूर असे या शेंगांचे फायदे आहेत. तर सगळ्यात आधी काचकुयरीच्या शेंगा तोडलेल्या आहेत आणि तुकडे करून घेतले त्याचे 2-2. त्यानंतर कुकरमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलंय आणि या कापून घेतलेल्या काचकुयरीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. खूपही पाण्याचा वापर नाही करायचा. शेंगा बुडतील इतपतच पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर आता कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस चालू करून हाय टू मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त अशा शिजतात आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यावर उघडून हे शेंगा पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर शेंगांची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. 2 शिट्ट्यांमध्ये अगदी छान अशा शिजतात. जास्तही शिट्ट्या करायच्या नाही, नाहीतर खूप जास्त शिजतात मग या शेंगा. तर इथे आता या शेंगांची वरची जी साल आहे ती अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साल काढू शकतो. खूप काही वेळ नाही लागत. तर अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व शेंगांची साल काढून घ्यायची आहे. खूप आरोग्यदायी अशा या शेंगा आहेत. एकदा वर्षातून ही भाजी खायलाच पाहिजे. तर शेंगा सोलेपर्यंत एका साईडला वाटण करून घ्यायचं आहे. इथे तवा चुलीवर तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे उभे कापून टाकून घेतले. थोडंसं तेल टाकलंय आणि मस्त असा रंग चेंज होईपर्यंत हे कांदे परतून घ्यायचे. अगदी 1.5 ते 2 मिनिटात हे कांदे मस्त परतून होतात. तर इथे आम्ही ही भाजी चुलीवर करतोय. तुम्ही गॅसवरही करू शकतात. तर भाजलेला कांदा आता एका डिशमध्ये काढून घेतलाय. त्यानंतर 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा कीस घेतलाय. तोही या तव्यावर टाकून मस्त असा भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा कीस असल्यामुळे तो पटकन भाजला जातो, जास्त काही वेळ नाही लागत. तर इथे आता 1 ते 1.5 मिनिटात खोबऱ्याचा कीस मस्त भाजून झालाय. तोही कांद्यांच्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची या वाटणमध्येच. यामुळे खूप छान टेस्ट येते आणि छान वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात काचकुयरीच्या सर्व शेंगा मस्त अशा सोलून झाल्यात. वरची साल काढून झाली आहे. त्यानंतर चुलीवर एका साईडला कढई तापायला ठेवून 1.5 ते 2 पळी तेल टाकलंय. थोडंसं जिरं टाकून घेतलंय आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं लसूण, खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर एका वाटीत आता पाव चमचा हळद घेतली आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. 1.5 चमचा काळा मसाला घेतलाय आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलाय. तर वाटण मस्त परतून झाल्यावर थोडंसं डाळव्याचं पीठ टाकून घ्यायचंय किंवा बेसन पीठही तुम्ही टाकू शकतात. सर्व मसाले टाकून घेतलेत आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्यांचा कच्चापणा व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर 1 ते अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स झालं की तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. थंड किंवा गरम कुठलंही पाणी तुम्ही वापरू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी टाकून घेतलंय आणि तेही टाकलंय. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा रस्सा आता मस्त असा उकळू द्यायचा आहे. उकळी आल्यावरच आपल्याला यामध्ये शेंगा सोडायच्या आहेत. तर इथे रस्सा मस्त असा उकळायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आपण सोलून घेतलेल्या ज्या काचकुयरीच्या शेंगा आहेत त्या अशा प्रकारे या रश्श्यामध्ये टाकायच्या आहेत हळूहळू. तर इथे आता सर्व शेंगा मस्त अशा टाकून झाल्या आहेत. आणि आता ही भाजी 8 ते 10 मिनिट मस्त अशी उकळू द्यायची आहे. लक्षात ठेवा ही भाजी तुम्ही जेवढी जास्त छान उकळवाल तेवढी याची टेस्ट छान लागते. तर सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर भाजी मस्त अशी उकळते चुलीवरच. चुलीवरच्या भाजीची चव खूप छान लागते. तर भाजी मस्त उकळून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान तर्रीदार अशी आलेली आहे आणि रस्साही खूप मस्त दाटसर झालेला आहे. तर कुठल्याही भाजी मार्केटमध्ये तुम्हाला जर या काचकुयरीच्या शेंगा दिसल्या तर नक्की खरेदी करा आणि वर्षातून एकदा तरी ही भाजी तुम्ही नक्की खा. भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत. तर ही भाजी तुम्ही
भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात. आणि खाताना फक्त आपण शेवग्याच्या शेंगा जशा खातो तशीच ही भाजी खायची आहे. वरचा जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे खायला, आणि त्यानंतर आतमध्ये जे टरफल येतं ते टरफल काढून घ्यायचं आहे. ते टरफल खायचं नाही. अगदी चविष्ट अशी ही भाजी लागते. तर अशा प्रकारे मस्त तर्रीदार अशी ही काचकुयरीच्या शेंगांची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी श्रीराज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा.